सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. पहिल्या चित्रपटासाठी 500 रुपये मानधन घेणारा अभिनेता विजय थलापती 600 कोटींचा मालक आहे. विशेष म्हणजे अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या विजय थलापतीनं तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठी ताकद दाखवून दिली आहे. दक्षिणेतला हा अभिनेता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा नेता आहे. अभिनेता विजय थलापतीकडे चाहत्यांची जितकी श्रीमंती आहे तितकीच त्याच्या बँक अकाउंटमध्येही आहे. तब्बल 600 कोटींहून अधिक संपत्ती असलेला विजय थलापती नेमका किती श्रीमंत आहे पाहूया. तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला तो अभिनेता विजय थलापतीचा TVK म्हणजे तमिळगा वेत्री कझगम हा पक्ष. याच पक्षाचा प्रमुख असलेला अभिनेता विजय थलापतीनं तामिळनाडूच्या पेरंबूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांची विजयाकडे वाटचालही सुरू आहे. विशेष म्हणजे विजय यांच्या TVK पक्षानं निकालाच्या पहिल्याच काही तासात 100हून अधिक जागांवर विजय मिळवला. तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या विजय यांनी DMK पक्षाला धोबीपछाड देत विजयाकडे वाटचाल केली आहे. पण पहिल्याच प्रयत्नात इतकं मोठं यश मिळवणारा हा अभिनेता जो आता नेता झालाय तो किती श्रीमंत आहे पाहूया. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विजय थलापती यांची एकूण संपत्ती 603.20 कोटी रुपये इतकी आहे. विजय यांची वेगवेगळ्या बँक खात्यात 213 कोटी रुपये जमा आहेत. विजय यांची चलसंपत्ती 404.58 कोटी रुपये आहे, तर 198.62 कोटी रुपयांची अचल संपत्ती विजय यांच्याकडे आहे. विजय यांची ही कमाई चित्रपट, जाहिराती यांच्यासोबतच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि ब्रँड एन्डॉर्समेंट मधूनही कमावल्याचं समोर आलंय. प्रतिज्ञापत्रानुसार विजय थलापती यांच्याकडे 2 लाख रुपये रोख रक्कम आहे, तर 883 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, तर 15 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने आहेत. विजय यांचा चेन्नईतल्या नीलनकराई इथं कॅसुरिना ड्राईव्हवर एक आलिशान बंगला आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजच्या बीच हाऊस पासून प्रेरणा घेऊन हा बंगला डिझाईन करण्यात आलाय, जो बंगालच्या उपसागराकडे तोंड करून बांधण्यात आलाय. विजय यांचा बंगलाच आलिशान नाहीये, तर त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचं मोठं कलेक्शन आहे. यात रोल्स रॉइस घोस्ट ही आलिशान गाडी आहे, जिची किंमत 2.5 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय BMW X5 आणि X6, ऑडी A8L आणि रेंज रोवर इव्होक्यू जिची किंमत 65 लाख रुपये इतकी आहे. अशा महागड्या गाड्या विजय थलापती यांच्याकडे आहेत. याशिवाय विजय यांच्याकडे कोडाईकनाल इथं कोट्यवधींची शेतजमीन आहे. तसंच तामिळनाडूमध्ये व्यावसायिक आणि रहिवासी भागात मोठी प्रॉपर्टी असल्याचं समोर आलंय. इतके श्रीमंत असूनही विजय थलापती हे सर्वात जास्त आयकर भरणारे अभिनेते आहेत. 2024-2025 या आर्थिक वर्षात विजय यांनी 184 कोटींहून अधिक रक्कम ही कर स्वरूपात भरली आहे. दरम्यान विजय थलापती हे दक्षिणेतले सुपरस्टार असल्यानं ते चित्रपटांसाठीही तगडं मानधन घेत असल्याचं बोललं जातं. यानुसार अभिनेता विजयनं बीस्ट या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचं बोललं गेलं, जे सुपरस्टार रजनीकांतच्या मानधनापेक्षा जास्त होतं. जाहिराती आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांची वार्षिक कमाई 100 ते 120 कोटींच्या घरात आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोट्यवधी कमावणारा हा अभिनेता एकेकाळी केवळ 500 रुपये मानधनावर काम करत होता. विजय हा तमिळ चित्रपट निर्माते S.A. चंद्रशेखर यांचा मुलगा आहे. विजयने 1984 साली चित्रपट कारकीर्द सुरू केली. विजयनं वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या वेत्री या चित्रपटात भूमिका केली होती, ज्यासाठी विजयला अवघं 500 रुपये मानधन मिळालं होतं, जे त्या काळात मोठं होतं. पण त्यानंतर विजयनं मागे वळून बघितलं नाही. 500 रुपये ते 100 कोटी हा विजयच्या यशाचा टप्पा अनेकांना थक्क करणारा आहे. पण आता विजयची राजकीय कारकीर्दही तितकीच थक्क करणारी ठरतीये. चित्रपटांनंतर तामिळनाडूच्या राजकारणातही ब्लॉकबस्टर कामगिरी करणाऱ्या विजय यांच्या राजकीय कारकिर्दीवरही एक नजर टाकूया. 2 फेब्रुवारी 2024 रोजी अभिनेता विजय थलापती यांनी TVK म्हणजे तमिळगा वेत्री कझगम या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. पण याआधीच विजयनं 2009 मध्ये विजय मक्कल इयक्कम हा फॅन क्लब सुरू करून राजकीय वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली होती. पण विजयनं थेट राजकीय पक्षाची घोषणा करण्यासाठी बराच वेळ घेतला. यामागही त्यांची राजकीय हुशारी दिसून आली आहे. विजयनं 2009 ते 2024 या काळात फॅन क्लबच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. 2011 मध्ये विजयच्या या संघटनेनं विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक युतीला जाहीरपणे पाठिंबा दिला. तर ऑक्टोबर 2021 मध्ये विजयच्या या संघटनेची खरी राजकीय ताकद दिसून आली.
तमिळनाडूतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयच्या संघटनेनं चांगली कामगिरी केल्याचं दिसलं. 2021 साली विजय मक्कल इयक्कम या संघटनेनं एकूण 169 जागांवर उमेदवार उभे केले, ज्यात तब्बल 115 जागांवर विजय मिळवला. याच यशाच्या जोरावर विजयने 2024 साली राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली, ज्या पक्षाची 2026च्या विधानसभा निवडणुकीत मोठी ताकद दिसून आली आहे. आता चाहत्यांचा लाडका अभिनेता नेता झालाय. लवकरच तो मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार अशी शक्यता आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.